तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळणार मदत। शेतकऱ्यांच्या याद्या ई पंचनामा पोर्टलवर अपलोडचे काम सुरू। गेल्या ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त 56,748 शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 18 मार्च रोजीच्या शासन नियमानुसार 79,48,51,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। खरीपासाठी गडचिरोली जिल्ह्यात 38,000 क्विंटल बियाण्यांची गरज। 2,24,000 हेक्टरवर पेरणीची शक्यता। 3,900 क्विंटल बियाणे सार्वजनिक संस्थांमार्फत पुरवण्यात येणार। गटशेतीतून तोट्यातील शेतीला नवीन दिशा, पुन्हा सुरू होणार योजना। शेतकऱ्यांचा कृतीशील सहभाग गरजेचा। पुणे बाजार समितीत द्राक्षाची मागणी वाढल्याने दर टिकून। रमजान महिन्यामुळे दररोज 15 ते 20 टन आवक। महाराष्ट्रातील 77 लाख शेतकऱ्यांना देण्यात आला डिजिटल ओळख क्रमांक। उत्तर प्रदेश आघाडीवर। केंद्र सरकार ॲग्रिस्टेक योजनेत राज्य सरकारांच्या मदतीने नोंदणी करत आहे। 17 मार्च 2025 पर्यंत 4,16,58,616 शेतकऱ्यांचे डिजिटल ओळख क्रमांक देण्यात आलेत। यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे। धान चुकाऱ्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। शेतकरी अडचणीत। तांत्रिक कारणामुळे मागील तारखेत मोजणी झालेल्या धानाचे चुकारे अडकले। खामगाव विभागात प्रकल्पांमध्ये 42.54% जलसाठा। मे महिन्यात पाणी टंचाईचे संकट गडद होणार। जिल्ह्यात पाणी पातळी खालावली। ज्ञानगंगा सर्वाधिक 70% साठा। ताकारीचे आवर्तन सुरू तरीही विहिरी कोरड्या। जमिनीतील पाणी पातळी खालावल्याचा परिणाम। शेतकरी चिंताग्रस्त। वैयक्तिक शेततळे योजनेचा अनुदान शेतकऱ्यांना मिळणार। कृषी आयुक्तालयाकडे निधी वितरित। राज्य सरकारने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना 2024-25 साठी 400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली। यामध्ये 300 कोटी रुपये सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान देण्यात आले। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बनला गंभीर। मल्हारपेठ विभागातील चित्र। कडब्याच्या दर गगनाला भिडल्याने शेतकरी हैराण। सोन्याच्या दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ। चांदीने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला। नांदेड जिल्ह्यात पिवळ्या सोन्याला आली झळाळी। लिलाव बाजारात हळदीला 14,000 रुपये क्विंटलचा भाव। गेल्या काही दिवसांपासून हळदीचे भाव 12,000च्या खाली आले असताना नवा मुंडा येथील मार्केट यार्डामध्ये हळदीला उच्चांकी म्हणजे सर्वोत्तम प्रति क्विंटल 14,000 रुपयांपर्यंतचा भाव लिलाव बाजारात मिळाला। सोयाबीन खरेदीत घोटाळा। 63.44 लाखांची शेतकऱ्यांची फसवणूक उघड। बाळापूर तालुक्यात अंदुरा येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या सोयाबीन खरेदीत 63.44 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आलाय। या प्रकरणी कंपनीच्या संचालकांसह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। 31 मार्च पासून बंद होणार शासकीय धान खरेदी। 1,273 शेतकऱ्यांचे 10 कोटी रुपयांचे चुकारे थकले। अर्ध्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। उन्हाळा आला, पीक विम्याची किती दिवस पाहायची वाट? शेतकऱ्यांना पडला प्रश्न। वेळीच पैसे न मिळाल्याने अनेकांची अडचण। सत्ताधारी नेते गप्प झाले। अद्रकचे दर कोसळले, केलेला खर्चही निघेना। विक्रीकडे अनेकांची पाठ। लिहाखेडी येथील शेतकरी सापडले आर्थिक संकटात। चालू भाव 2,200 ते 2,300 आहे। मार्केटमध्ये मंदी असून कर्नाटक राज्यातून आवक जास्त वाढल्यामुळे अद्रक पिकाचे भाव घसरले आहेत। विधिमंडळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व जीएसटी मुद्द्यावर जोरदार चर्चा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि शेती निविष्ठांवरील वस्तू व सेवा कर या संदर्भात राज्य विधिमंडळात आज चर्चा झाली। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कधी कर्जमाफी करणार असा सवाल काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला। तर शेती निविष्ठांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आणि या मागण्यांवर सरकारची भूमिका काय? धामणात मुबलक पाणी, 12 गावे झाली टंचाई मुक्त। वडोद तांगडासह परिसरातील 12 गावांमध्ये पाणी प्रश्न उद्भवणार नाही।
अतिवृष्टी नुकसान भरपाईबाबत शासनाचा नवा निर्णय, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे येणार। मागील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। विशेषतः अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतीमालाची नासधूस होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते आणि याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतलाय। 18 मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार एकूण 79 कोटी 48,51,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली। अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्य सरकारला हव्यात? कर्जमाफीवरून नाना पटोले यांचा सरकारला सवाल। महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्य सरकारला पाहिजेत, तेव्हाच राज्य सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल, असा सवाल काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत सोमवारी उपस्थित केला। जाफराबाद तालुक्याची 100% पशुगणना पूर्ण, अहवाल सादर। यंदा 21व्या पशुगणनेला उत्स्फूर्त प्रतिसाद। 102 गावं आणि 17 वॉर्डमध्ये फिरले प्रगणक घरोघरी। मार्चमध्येच आढळू लागले हुमण्याचे भुंगे, मोठ्या प्रादुर्भावाची शक्यता, उपाययोजनेची गरज। प्रत्येक वर्षी वळीव पावसानंतर आढळणारे हुमणीचे भुंगेरे यंदा मार्चमध्ये पाऊस नसतानाही आढळत आहेत। लवकरच भुंगे येत असल्याने यंदा हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आणि लवकरच होण्याची भीती अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। 50 अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी असलेली बंदी उठवा। महाराष्ट्रात 50 अश्वशक्तीवरील ट्रॅक्टर नोंदणीवर बंदी असल्याने ऊस वाहतूक आणि शेती व्यवसायाला मोठा फटका बसत आहे। खासदार धनंजय माडिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर करत ही बंदी उठवण्याची मागणी केली। खासदारांच्या पगारात 24% वाढ, भत्तेही वाढवले। मासिक वेतन 1 लाखावरून 1,24,000 तर दैनंदिन भत्ता 2,000वरून 2,500 रुपये, निवृत्ती वेतन 25,000वरून 31,000 वाढवण्यात आलेले आहेत। कुजलेल्या कांद्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कोण देणार? विरोधकांकडून प्रश्नांची सरबत्ती। निर्यात शुल्क रद्द केल्याबद्दल पणन मंत्र्यांनी मांडला केंद्र सरकारच्या आभाराचा प्रस्ताव। कांदा निर्यात शुल्क हटवल्यामुळे आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती। सातबाऱ्यासंदर्भात महसूल मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा। राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचे हक्क पटकन मिळावेत आणि अनावश्यक कागदपत्रांची गरज कमी व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने जिवंत सातबारा मोहीम हाती घेतली। या मोहिमेची घोषणी कोल्हापुरात अंतिम टप्प्यात गुळाला दराची धडाडी। प्रति क्विंटलला दर 42 ते 45 रुपये, 8,000 रव्यांची आवक। कुजलेल्या कांद्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कोण देणार? विरोधकांकडून सरबत्ती, आभाराच्या प्रस्तावावरून खडाजंगी। हमी भावापेक्षा अधिक दराने गहू खरेदीवर लखनौ प्रशासनाचे लक्ष। ग्राहकांना स्वस्तात गहू मिळावा यासाठी स्टॉक लिमिटचा निर्णय। PM धनधान्य योजनेचा मुहूर्त ठरला। 100 जिल्ह्यांमध्ये या महिन्यापासून योजना राबवली जाणार। देशातील कृषी उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने PM धनधान्य योजना जाहीर केली असून ती येत्या जून 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे। इचलकरंजी व पन्हाळ्यासह कागलमध्ये पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ, निपाणीतही बरसल्या पावसाच्या सरी। अमरावती बाजार समितीत आंबा आवक 500 क्विंटलवर, बैंगनपल्लीसह विविध जातीच्या आंब्यांचा समावेश। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।